श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 46 हनुमंतांचे नंदीग्रामाला प्रयाण. ओम श्रीराम. हनुमंतांच्या पदस्पर्शाने पावन होऊन त्या मगर रूपातील ती अप्सरा मगर रूप सोडून आकाशात झेप घेते व हनुमंतांना सांगते की इथले सर्वच माईक व नश्वर आहे, मात्र तेच आपल्याला मधुर वाटते. हे हनुमंत प्रभो, आपण तर निस्पृह, साधे व सरळ मार्गी आहात. मी तुम्हाला अनंत कोटी कोटी वंदना करते. तुम्ही रामभक्त आहात व रामकार्यात मग्न आहात. आता मी तुम्हाला सांगते की हा काळनेमी राक्षस ब्राह्मण वेशात कपट करण्यासाठी तयार आहे व संधी मिळताच तो घात करील. तेवढ्यात तो काळनेमी ब्राह्मण वेश टाकून राक्षस रूपात तिथे येतो व हनुमंतावर धावून जातो. मग हनुमंत व काळनेमीचे युद्ध सुरू होते. त्यामध्ये तो काळनेमी मारला जातो व ती अप्सरा स्वर्गाकडे निघून जाते. त्यानंतर हनुमंत गंधर्वाकडे येतात. तेव्हा गंधर्व त्यांना तो स्वर्गासारखा लखलखणारा दिव्य औषधीचा पर्वत दाखवतात. मग हनुमंत त्या पर्वतास औषधी देण्याची विनंती करतात, परंतु तो द्रोणागिरी पर्वत ती दिव्य औषधी देण्यास नकार देतो. तेव्हा मग हनुमंत क्रोधित होऊन संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलतात व लंकेकडे प्रयाण करतात. पुढे नंदीग्रामाजवळ आल्यावर भरत तो लखलखणारा पर्वत पाहून विचार करतात की हे काहीतरी अयोध्येवर संकट आलेले आहे. तेव्हा भरत एक बाण सोडतात व त्या पर्वतासह हनुमंतांनाही खाली उतरवतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या आध्यात्मिक प्रवासात आता त्या प्राणाच्या म्हणजेच हनुमंतांच्या चैतन्यमय स्पर्शाने नक्र रूपातून मुक्त झालेली ती नृत्यशक्ती म्हणजेच अप्सरा ऊर्ध्वझेप घेते व त्या प्राणाला अनेक वंदना करून संवेदित करते की इथले सर्वच अशाश्वत असून मोहक परंतु मारक आहे. हे प्राणप्रभू, आपण त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचे म्हणजेच श्रीरामांचे हृदयस्थ प्राण आहात व त्यांच्या दिव्य कार्याशी एकरूप आहात. हे प्राणप्रभू, मी आपणास संवेदित करू इच्छिते की ही मायावी शक्ती म्हणजेच कालनेमी सत्य नसून एक मायावी कपट आहे. आपण महासामर्थ्यवान आहात तरी सुद्धा सचेत असावे. तेवढ्यात ती मायावी शक्ती प्राणावर आघात करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग तो प्राण आपल्या चैतन्य शक्तीने त्या मायावी शक्तीचा विनाश करतो. मग पुढे तो प्राण ऊर्ध्वझेप घेतो व ब्रह्मगुंफेजवळ म्हणजेच द्रोणागिरीजवळ येतो व त्या प्रकाशमय व तेजपुंज अशा ब्रह्मगुंफेसह त्या चैतन्य शक्तीला म्हणजेच संजीवनी औषधीला घेऊन आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंकडे प्रयाण करतो. पुढे ती प्रकाशमय व तेजपुंज ब्रह्मगुंफा पाहून ते समीपता मुक्तीस्वरूप असलेले दिव्य प्रेम म्हणजेच भरत अचंबित होते
व आपल्या दिव्य प्रेमरूप कटाक्षाने म्हणजेच बाणाने त्या प्राणासहित प्रकाशमय ब्रह्मगुंफेला आपल्या जाणीवे समोर उपस्थित करते. आता आपण ह्या अध्यायाची थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे हनुमंतांच्या पदस्पर्शाने ती मगर रूप शापित झालेली, मगर रूप झालेली ती अप्सरा स्वर्गाकडे झेप घेते आणि ते हनुमंतांना काय सांगते, इथले सर्वच माईक व नश्वर आहे, मात्र आपल्याला ते मधुर वाटते. कारण कालनेमीने तिथे माईकच आश्रम तयार केलेला होता आणि त्याने माईक ब्राह्मणाचं रूप तयार केलं होतं ना, म्हणून हे सगळं माईक असतं, नश्वर असतं, परंतु आपल्याला हेच मधुर वाटतं. या विश्वाचं स्वरूपही असंच आहे. इथलं सगळं माईक आणि नश्वर आहे. आणि ती म्हणते की मी तुम्हाला अनंत कोटी कोटी वंदना करते, मात्र मी हे सांगते की हा काळ नेहमी ब्राह्मण नसून राक्षस आहे आणि तो कपट करण्यासाठी टपून बसलेला आहे. तेवढ्यात काळ नेहमी तिथे येतो, हनुमंतावर हल्ला करतो, मात्र हनुमंत त्याला तिथे मारून टाकतात. आणि त्यानंतर मग हनुमंत पुढे गंधर्वाकडे जातात. गंधर्व त्यांना ती दिव्य संजीवनी औषधी असलेला द्रोणागिरी पर्वत दाखवतात. हनुमंत त्या द्रोणागिरीला प्रार्थना करतात की मला संजीवनी औषधी दे, परंतु द्रोणागिरी ते औषध देण्यास नकार देतो. तेव्हा मग हनुमंत तो द्रोणागिरी पर्वतच उचलतात आणि लंकेकडे प्रयाण करतात. परंतु पुढे हिमालयातून पुढे येताना अयोध्या नगरीवरून ते जात असताना नंदीग्रामाजवळ भरत पाहतो, तर तो लखलखणारा पर्वत दिव्य असा रात्रीच्या लखलख प्रकाश त्याचा पडतो ना संजीवनी औषधीचा, तो पर्वत पाहून भरताला वाटतं की अयोध्येवर काहीतरी संकट आले. म्हणून भरत मग एका बाणाने त्या पर्वतासहित हनुमंतांना खाली उतरवतात. ही झाली कथा. हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या दृष्टीने की त्या प्राणाच्या चैतन्यमय स्पर्शाने ती जी शापित झालेली नृत्यशक्ती असते ती त्या शापातून मुक्त होते आणि आपल्या ऊर्ध्व आपल्या मूळ स्थानाकडे प्रयाण करते. मात्र ती जाताना ती काय प्राणाला वंदन करते आणि काय सांगते, हे प्राणप्रभू, इथले सर्वच अशाश्वत असून मोहक परंतु मारक आहे, आपण सावधान असावे. आता हा जो मोहक परंतु मारक, हे प्राणच याच्यात अडकतो. हा खूप सूक्ष्म भाग आहे. पहा, ह्या विश्वाचं, ह्या जगाचं, या संसाराचं, या प्रपंचाचं रूप मोहक आहे परंतु मारक आहे. कारण संसारामध्ये कधी कुणाला सुख मिळालं का, किंवा शाश्वत आहे का? आज जो संसार आहे, प्रपंच आहे, आत्ता ज्या घडीला जे विश्व आहे ते पूर्वी होतं का? नव्हतं. आत्ता आहे, पुढे असणार आहे का? नाही. ते सतत बदलत राहतं आणि आपण ह्या संसारातच गुरफटून जातो. म्हणून त्याला मोहक परंतु मारक. आज काय मोहक आहे? आजच्या या कलियुगाच्या आजच्या काळात पाहिलं तर भयंकर मीडिया, मोबाईल, अनेक प्रकारचे शोध, यान, अंतराळ, त्यातली यानं, मनुष्य चंद्रावर गेलाय, म्हणजे हे सगळं मोहक आहे परंतु मारक आहे. हे शाश्वत नाही. आणि हे मोहक आणि मारक कोणासाठी आहे? आपल्यातल्या प्राणासाठी. प्राण याच्यात अडकतो. प्राणाला याची लालसा निर्माण होते, याची भूक घ्यावीशी वाटतात, याच्या इच्छा पूर्ण कराव्यास वाटतात. म्हणून प्राणाला इथे संदेश दिलाय की इथले मोहक परंतु मारक आहे. आणि हे सगळं भावना, तृप्ती, लालसा, हव्यास, हे सगळे प्राणाची लक्षणं आहेत. हृदय हे प्राणाचे लक्षण आहे आणि हृदयातून आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळाव्याशा वाटतात, मात्र त्या मिळतात, मात्र त्या नश्वर असतात, त्या कायमस्वरूपी टिकत नाही. आणि आपण
आपणही कायमस्वरूपी असतो का? बघा, आपण देहरूपाने इथे आलेले आहोत. आपला देह कायमस्वरूपी असतो का? आपण लहानपणी बाळ, तारुण्यात तरुण आणि नंतर वार्धक्य येतं आणि आपण मरून जातो. म्हणून इथलं काहीही शाश्वत नाही, मोहक आहे परंतु मारक आहे. म्हणून हे प्राणप्रभू तुम्ही सावध व्हावं. आणि मग प्राणाने या सगळ्या मोहकपणावर मात केली. आता हा प्राण कोणता आहे? हे हनुमंत आहेत कथेमध्ये. आणि साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण हा साधनेने शुद्ध चैतन्यमय आणि या मोहाच्या अतीत झालेला आहे, या संसाराच्या अतीत झालेला. तो संसारातच आहे परंतु तो अतीत झालेला आहे. त्याला हे कळतंय की हे मिथले मोहक आहे, मारक आहे. म्हणून तो सावधान आहे, चैतन्यमय आहे. त्यामुळे इथल्या मोहकतेचा, मायेचा, वामशक्तींचा, ममतेचा त्या प्राणावर काही परिणाम होत नाही. कोणत्या प्राणावर? ज्याचा प्राण साधनेने, भक्तीने शुद्ध चैतन्यमय, ऊर्ध्व ईश्वरमय, त्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. अशा साधकाच्या प्राणावर इथल्या माईकतेचा, इथल्या संसाराचा, इथल्या मोहाचा, इथल्या अशाश्वताचा काहीही परिणाम होत नाही. असाच प्राण त्या माईक शक्तीला किंवा त्या मायावी शक्तीला त्याचा विनाश करू शकतो किंवा त्याच्यावर प्रभाव पाडू देऊ शकत नाही. असा प्रत्येकाने आपला प्राण हा शुद्ध चैतन्यमय आणि ईश्वराशी एकरूप झालेला केला असेल तरच इथल्या नश्वरतेमध्ये तो अडकणार नाही, इथल्या माईकतेचा त्याच्यावर प्रभाव पडणार नाही, इथल्या मधुरतेचा त्याच्यावर प्रभाव पडणार नाही. असा प्राण निर्माण झाला पाहिजे. असा प्राण आपला आहे का, हे ज्याचं त्याने पाहावं. आणि मग ती प्राणशक्ती पुढे, आणि हा प्रभाव का पडत नाही, तर तो प्राण कुठे जातोय? त्या विश्वकोशातील ब्रह्मगुंफेत. विश्वकोश म्हणजे वैश्विक स्तर, कथेच्या दृष्टीने हिमालय, आणि ब्रह्मगुंफा म्हणजे द्रोणागिरी, आणि आपली ब्रह्मगुंफा म्हणजे हे सहस्रदल कमल, ही आपली ब्रह्मगुंफा आहे. इथे ती चैतन्य शक्ती आहे. तो प्राण ती चैतन्य शक्ती मिळवतो. म्हणून त्या प्राणावर इथल्या अशाश्वताचा, मायेचा, संसाराचा, प्रपंचाचा, नश्वरतेचा काहीही परिणाम होत नाही. ती चैतन्य शक्ती मिळवायची. म्हणून प्राण काय करतोय? ऊर्ध्व झेप घेतोय, त्या ब्रह्मगुंफेत जातोय आणि त्या चैतन्य शक्तीला तो घेऊन खाली येतोय. कथेच्या दृष्टीने तो द्रोणागिरीवर जातोय. तो द्रोणागिरी घेऊनच, ती संजीवनी औषधी तिथे आहे ना, ती घेऊनच हनुमंत खाली येतात. साधकाच्या दृष्टीने साधक आपल्या साधनेने चैतन्यमय होतो, ऊर्ध्व झेप घेतो, त्याला सद्गुरूंची कृपा मिळते आणि तो सहस्रदल कमलात येऊन आत्म्याशी एकरूप होतो. म्हणजेच त्याला ती चैतन्य शक्ती प्राप्त होते, ती मिळते, त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि त्यामुळे त्या प्राणावर किंवा त्या साधकावर इथल्या संसारातल्या कोणत्याच गोष्टीचा परिणाम होत नाही. तो संसारात राहूनही मुक्त असतो. या संसाराच्या कुठल्याही गलबल्यात तो इन्व्हॉल्व होत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही. असतो संसारातच, मात्र संसारात गुरफटत नाही. स्वामी विद्यानंद असं म्हणतात की दुनिया में आया हूँ दुनियादार नहीं, बाजार से गुजरता हूँ खरीददार नहीं. मी दुनियेत आलोय पण मी दुनियादारी करत नाही. आणि या दुनियेचा हा जो बाजार आहे, हा मायेचा, संसाराचा, प्रपंचाचा, लोभाचा, हव्यासाचा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या बाजारातून मी जातो. मात्र मी खरीददार नाही, म्हणजे यातल्या कुठल्याही गोष्टीला मी स्वीकारत नाही, मी घेत नाही. आणि इथेच त्या अप्सरेला किंवा त्या नक्ररूप शक्तीला हेच सांगायचं की इथलं सगळं काय आहे, तर अशाश्वत असून मोहक परंतु मारक आहे. मात्र ज्याचा प्राण किंवा जो साधक आपल्या साधनेने ईश्वरापर्यंत गेलेला आहे, आत्म्यापर्यंत गेलेला आहे, म्हणजे सहस्रदल कमलापर्यंत गेलेला आहे, ज्याने ती चैतन्य शक्ती मिळवलेली आहे, त्यावर यांचा काहीही परिणाम होत नाही.
नाही. म्हणजेच संत मंडळी या जगात असतात, या संसारात असतात, या प्रपंचात असतात, मात्र त्यात ते अडकलेले नसतात. हेच आपल्यालाही मिळवायचे आणि हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.